स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर आज पाहूया कधी कधी स्वामी समर्थांना साडी का नेसवली जाते. विशेषित जिथे स्वामी समर्थांची मूर्ती आहे तिथे भक्तांना त्यांची आई म्हणून भावना व्यक्त करण्यासाठी साडी नेसवली जाते. हे प्रेम, आपुलकी आणि भक्तीचे प्रतीक आहे. स्वामी समर्थ हे भक्तांचे पालनपोषण करणारे आणि त्यांना मायेने सांभाळणारे असल्यामुळे साडी नेसवणे हे त्यांच्या मायेच्या, ममतेच्या नात्याचे प्रतीक आहे. स्वामी माझी आई, स्वामी माझी माऊली म्हणून भक्त त्यांना बोलवतात. श्री स्वामी समर्थ आणि भक्तीची साडी. अक्कलकोटमध्ये एक स्त्री स्वरूप भक्त होती. ती फारच दिनवाण आणि गरीब होती. तिच्या आयुष्यात खूप सारं दुःख होतं. पती वारलेला, मुलं नव्हती आणि उपासमारीची वेळ होती. मात्र तिचा स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास होता. ती दर गुरुवारी स्वामींच्या मूर्तीपुढे बसून फक्त एकच प्रार्थना करत असे. स्वामी, तुम्ही माझं सर्वस्व आहात. मी तुमची कन्या, पत्नी, आई जे काही असेल ते आहे. तुम्ही साडी नेसा ही माझी मागणी आहे. ती रोज एक साडी घेण्यासाठी एक रुपया बाजूला ठेवत होती. काही महिन्यांनी तिला एखादी साधी पण स्वच्छ साडी विकत घेता आली. ती साडी घेऊन अक्कलकोटला स्वामींच्या मंदिरात गेली आणि स्वामींचा कृपा आणि चमत्कार बघा तिच्यावरती कसा झाला. ती साडी स्वामींना अर्पण करताना तिने अश्रू ढाळले आणि फक्त एवढंच म्हणली, स्वामी तुम्ही सगुण निर्गुण आहात, माझी ही लहानशी सेवा स्वीकारा. त्यावेळी मंदिरातल्या मुख्य पुजाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं की स्वामींना साडी नेसवली जाणार नाही हे चुकीचं आहे. पण त्या रात्री पुजाऱ्याच्या स्वप्नात स्वामी समर्थ प्रकट झाले आणि म्हणले, ती माझी भक्त मला आई मानते, कन्या मानते, तिच्या भावना शुद्ध आहेत, तिला रोखू नकोस, तिची साडी मी स्वीकारली आहे. सकाळी उठल्यावर पुजारी घाबरून गेला आणि त्याने हे सर्वांना सांगितलं. त्याच दिवशी स्वामींच्या मूर्तीवर साडी नेसून सेवा करण्यात आली आणि तो दिवस त्या भक्तांसाठी जीवनभराचं समाधान देणारा ठरला. शिकवण. या घटनेतून दोन गोष्टी स्पष्ट होतात. स्वामी भक्तांच्या भावनेला प्रतिसाद देत स्वामींचं स्वरूप कोणत्याही एका रूपात बांधता येत नाही. ते भक्तांच्या भावनानुसार प्रकट होतात. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.